हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी अपर्णा. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त रहा, मस्त रहा, पॉझिटिव्ह रहा, आनंदी रहा, स्वतःशी प्रामाणिक रहा. स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही आहे आपल्याला. कोणत्याही गोष्टीचा त्रास आपल्याला स्वतःला करून घ्यायचा नाही आहे. आपल्याला आनंदी राहायचं आहे फ्रेंड्स. तुम्ही जर आनंदी राहाल तर आपलं आयुष्य खूप छान जाणार आहे फ्रेंड्स. आनंदी राहायचं आहे आपल्याला. आपल्या मनाला जास्ती त्रास द्यायचा नाही आहे. मानसिक त्रास कसा कमी करायचा फ्रेंड्स? मानसिक त्रास कसा कमी होईल, आपल्याला स्वतःला आपण कसं आनंदी ठेवता येईल हे आपण बघूयात. मानसिक त्रासाने माणूस पूर्ण उद्ध्वस्त होतो फ्रेंड्स. शारीरिक त्रासाने जेवढा माणूस उद्ध्वस्त होत नाही ना फ्रेंड्स, तेवढा माणूस मानसिक त्रासाने जास्त उद्ध्वस्त होतो. मानसिक तणावाखाली कोणाला मानसिक त्रास कधीच नसावा फ्रेंड्स. शारीरिक आजार बरे होतात, पण मानसिक आजार कधीच बरे होत नाहीत. आपल्या मनावरती खोलवर जखमा झालेल्या असतात. खूप वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीने आपला अपमान केलेला असतो. त्या गोष्टी आपल्याला अजून आठवत असतात की ती व्यक्ती मला एवढ्या वर्षापूर्वी असं बोलली होती. त्या गोष्टीचा राग अजून आपल्या मनामध्ये येत असतो आणि मग त्या गोष्टीचा विचार करून आपल्याला अजून त्रास होत असतो. त्यामुळे मानसिक त्रास आपण आपल्याला स्वतःला द्यायचा नाही आहे. आपलं मन आपल्याला आनंदी ठेवायचं आहे. कोणत्याच गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही आहे फ्रेंड्स. आपलं मन शांत तर आयुष्य खूप सुंदर आहे फ्रेंड्स. आयुष्य खूप छान आहे. आपल्याला आनंदी राहून जगायचं आहे. जास्तीत जास्त आपण स्वतःला आनंद ठेवण्याचा प्रयत्न करायचा, आनंदी जगण्याचा प्रयत्न करायचा आहे फ्रेंड्स. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात फ्रेंड्स. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या तरी आपल्याला करायला हव्यात. स्वतंत्र राहा फ्रेंड्स, स्वतंत्र राहा. म्हणजे तुम्हाला ज्यामध्ये आनंद मिळतो त्या गोष्टी तुम्ही करा. तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो त्या गोष्टी तुम्ही करा, पण हा विचार नक्की करा की त्या गोष्टीमुळे तुमचंच नुकसान होणार नाही. अशा गोष्टी नक्की करा फ्रेंड्स. तुम्हाला जिथे गेल्याने आनंद मिळतो तिथे तुम्ही जा. तुम्हाला जिथे गेल्यामुळे आनंद मिळतो तिथे तुम्ही जा फ्रेंड्स. आपल्या मनाला आनंदी ठेवा. नेगेटिव्ह गोष्टी आपल्याला मनात आणायच्या नाही आहेत. खूप वर्षापूर्वी बोललेलं कोणीतरी ते सुद्धा आपल्याला मनात आणायचं नाही आहे. विसरून जायचं आहे त्या गोष्टी. कारण त्या गोष्टी जो व्यक्ती बोलला तो कधीच विसरलेला असतो. जो व्यक्ती बोलतो ना फ्रेंड्स, तो कधीच विसरून जातो. तो बोलून मोकळा होतो. आपल्या मनाला जखमा होतात. त्यामुळे विसरून जायचंय. वाईट गोष्टी लक्षात नाही ठेवायच्यात आपल्याला.
विसरून जा, स्वतंत्र राहा. दुसरी गोष्ट म्हणजे कृतज्ञता राहा. प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता राहा. कोणत्याही गोष्टीची तक्रार करू नका. तुमच्या आयुष्यात कोणती गोष्ट येते, कोणती गोष्ट जाते, या गोष्टीसाठी कृतज्ञता राहा. असं बोलू, कोणती गोष्ट जर तुम्हाला करायला लागत असेल आणि तुम्हाला ती करायची नाही आहे, असं बोलू नका, तक्रार करू नका त्या गोष्टीबद्दल. जी काही गोष्ट असेल त्याबद्दल कृतज्ञता राहा. बोला की नाही, मला ही गोष्ट करायचीच आहे, ही गोष्ट मलाच करायची आहे. कृतज्ञता राहा. ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे, ही गोष्ट मला करायची आहे. तुमच्यापर्यंत ते काम आलंय ना फ्रेंड्स, मग ती तुमचीच आहे, तुम्हालाच करायचं आहे. ते जे काम तुमच्यापर्यंत आलं आहे ते काम तुम्हाला करावंच लागेल फ्रेंड्स. तुमचं जर काम नसतं तर तुमच्यापर्यंत आलंच नसतं, तुमच्यावर करायची वेळच आली नसती. तुमच्या नशिबातली ती कामं आहेत फ्रेंड्स, म्हणून तुमच्यापर्यंत येऊन पोचली. ती जी काही कामं असतील, ती जी काही असतील ती करायची आहेत आपल्याला. त्याबद्दल कृतज्ञता राहायचं आहे. म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीची तक्रार करायची नाही आहे. कोणत्याच गोष्टीची तक्रार करायचं नाही आहे आपल्याला. देवाचं नाव घ्या आणि ते जे काय असेल ते करायला चालू करा. जे काही काम असेल ते. तक्रार नका करू. देव पण परीक्षा बघत असतो फ्रेंड्स, तो ब्रह्मांड सुद्धा परीक्षा बघत असतो. जर तुमच्या योग्यतेची ही जर गोष्ट नसेल तर ती तडफड त्या देवाला समजते, कळते. जर तुमच्या योग्यतेची ती गोष्ट नसेल तर ती गोष्ट तो देव नक्की बाजूला सारेल, बाजूला करेल. त्याचा विचार आपण नाही करायचा आहे. आपण आपलं कर्तव्य करायचं आहे फ्रेंड्स. आपण आपलं कर्तव्य चोख करायचं आहे. तुमच्या गोष्टी, तुमच्या कोणती गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे, कोणती वाईट आहे, ते तो देव बघेल, तो ब्रह्मांड बघेल. तुम्ही त्या गोष्टीचा विचार करू नका. आपल्याला फक्त कर्तव्य करायचं, आपल्याला प्रामाणिकपणे काम करायचं आहे. ज्या गोष्टी आपल्यासाठी आल्यात ना फ्रेंड्स, त्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रामाणिकपणे कामं करायची आहेत. कोणतंही काम असू देत. तक्रार नका करू. तिसरी गोष्ट म्हणजे एक्सेप्ट करा. एक्सेप्ट करा. एक्सेप्ट करण्यामध्येच आपलं भलाई असते. जे काही आपल्या नशिबात आलंय, जे काही आपल्या वाटेला आलंय, ते एक्सेप्ट करा आणि पुढे चला. एक्सेप्ट करायचं आपल्याला. मग ते कितीही मोठं दुःख का असे ना, सुख तर आपण एक्सेप्ट करतोच फ्रेंड्स. सुख कोणाला नको आहे? प्रत्येक व्यक्तीला सुख हे हवं आहे, आनंद हवा आहे. जो दुःख एक्सेप्ट करेल ना फ्रेंड्स, तोच खरा. हे लक्षात असू द्या. जर आपण दुःख पण एक्सेप्ट करायला शिकलो
तर तुमचं आयुष्य पुढे खूप छान जाणार आहे, हे लक्षात असू द्या. दुःख पण जर आपण एक्सेप्ट केली तर आपल्या मार्गातल्या अडचणी अडथळे तो देव दूर करणार आहे. आपल्याला चालत राहायचंय, चालत राहायचंय, चालत राहायचंय. एक्सेप्ट करून आपल्याला पुढे जायचंय आपल्या ध्येयापर्यंत. चालत जायचंय. मार्गात अडथळे असतील तर तो देव बघेल, त्याच्यावर सगळं सोपवायचं आहे आपल्याला. सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करा फ्रेंड्स. जर आपल्याला माहिती आहे की नाही हे काम आपलंच आहे, हे आपल्याला करावंच लागणार आहे, हे आपल्याच नशिबात आहे, तर त्या गोष्टी तुम्ही एक्सेप्ट करा. एक्सेप्टन्स खूप महत्त्वाचं आहे फ्रेंड्स. एक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही एक्सेप्ट कराल ना, तेव्हा तुमच्या मनामध्ये कोणतंही दुःख नसेल, समाधान असेल. समाधान मिळेल फ्रेंड्स तुम्हाला. ट्राय करून बघा. एक्सेप्ट करा. तुमच्या वाटेला जे काही दुःख आलंय, जे काही प्रॉब्लेम्स आलेत, ते एक्सेप्ट करा आणि प्रामाणिकपणे आपलं काम करा. एक्सेप्ट करा आणि प्रामाणिकपणे आपली कामं करत राहा. तर आपल्या मनाला मानसिक समाधान मिळेल. मानसिक त्रास आपल्याला होणार नाही. आपल्याला मनाची शांती हवी आहे. आपलं अंतर्मन जर शांत असेल ना, तर सगळ्या गोष्टी साध्य आहेत. सगळ्या गोष्टी साध्य आहेत फ्रेंड्स. जर आपलं मन शांत असेल ना, तर सगळ्या गोष्टी आपण मिळवू शकतो. सगळ्यात चांगल्या गोष्टी आपण साध्य करू शकतो. एक्सेप्ट करायला शिका. आणि चौथी गोष्ट म्हणजे कायम अज्ञानी राहा. अज्ञानी राहा म्हणजे काय? अज्ञानातच सुख असतं फ्रेंड्स. कधी कधी लक्षात घ्या. अज्ञानातच सुख असतं म्हणजे काय? एखाद्या समजा आयुष्यातल्या कोणतीही गोष्ट तुम्हाला माहिती नाही आहेत. वाईटातल्या वाईट गोष्ट जर तुम्हाला माहीत नाही आणि तुम्ही खूप आनंदी आहात, जर त्या गोष्टी माहीत पडल्यानंतर तुमच्यावरती दुःखाचं डोंगर कोसळणार आहे. तुम्हाला त्या गोष्टीचं खूप दुःख होणार आहे असं तुम्हाला वाटतं. आपल्या मनामध्ये बोलतात ना, संशय येतो एखाद्याबद्दल. आपण बोलतो ना मनामध्ये की अरे ह्या व्यक्तीचं असं असेल का, मग तसं असेल का, तो व्यक्ती काय करत असेल, त्याचे नक्की काय प्रॉब्लेम्स असतील किंवा काय असतील, तो आपल्याबद्दल काय विचार करत असेल, आपल्याबद्दल चांगला विचार करतोय की वाईट विचार करतोय. खूप विचार असतात ना फ्रेंड्स आपल्या मनामध्ये. जोपर्यंत आपल्याला त्या व्यक्तीबद्दल माहीत नाही की त्याच्या मनात नक्की काय चालू आहे, आपल्याला खरं माहीत नाही आहे त्याच्या मनामध्ये काय चालू आहे, आपल्याबद्दल तो काय विचार करतो, त्याचा नेमका हेतू काय आहे,
तोपर्यंत आपण आनंदी असतो फ्रेंड्स, हे लक्षात घ्या, तुम्ही नोटीस करा. जोपर्यंत आपल्याला काही गोष्टी आपल्याला माहीत नाही तोपर्यंत आपण खूप आनंदी असतो. आणि जेव्हा आपल्याला ती गोष्ट माहिती पडते, कोणतीही गोष्ट असू देत, मग कोणत्याही संदर्भात असू देत, तुमच्या कामाबद्दल असू द्यात, पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ, कोणतीही गोष्ट असू द्यात, जेव्हा तुम्हाला माहीत पडतं तेव्हा तुम्ही दुःखी होता. जर थोडीशी तरी जर तुमच्या मनामध्ये आहे की नाही याची ही गोष्ट असेल तर आपल्याला त्रास होणार आहे, असं असेल तर आपल्याला त्रास होईल, आपल्याला सहन नाही होणार, तर त्या गोष्टींचा विचार करू नका. त्या व्यक्तीला खोदून कोणतीही गोष्ट विचारू नका. तुमचं सुख अज्ञानातच आहे. अज्ञान राहायचं आहे, आपल्याला काहीही माहीत नाही असं आपल्याला राहायचं आहे. अज्ञान म्हणजे आपल्याला कोणतीच गोष्ट माहीत नाही असं आपल्याला राहायचं. त्या समोरच्या व्यक्तीसोबत कोणतेही माणसं असू देत समोर, तुमच्या ऑफिसमधली, तुमच्या पर्सनल लाईफमधली कोणतीही गोष्ट असू द्यात फ्रेंड्स, कोणतीही गोष्ट असू द्यात, जर तुम्हाला असं वाटतं की ही गोष्ट माहीत पडल्याने आपल्या मनाला त्रास होणार आहे, आपण डिप्रेशनमध्ये जाणार आहोत, तर ती गोष्ट तुम्हाला माहिती न पडलेलीच बरी. विचार करा, जर ती गोष्ट जी कोणती गोष्ट आहे, जर ती एवढी इम्पॉर्टंट नसेल ना फ्रेंड्स, एवढी पण इम्पॉर्टंट नसेल ना फ्रेंड्स, तर त्या गोष्टीचा अजिबात विचार करू नका. जर त्या गोष्टीने तुम्हाला त्रास होणार असेल, अज्ञान राहा, असा विचार करा, आपल्याला काही माहीत नाही, काहीच माहिती नाही आपल्याला त्याबद्दल, असा विचार तुम्ही करा आणि राहा. अज्ञान राहायचं आहे आपल्याला. त्या व्यक्तीला माहिती आहे ना, त्या व्यक्तीला माहीत असू द्यात त्या व्यक्तीला माहिती. तो व्यक्ती जर तुमच्याबद्दल काहीही विचार करत असेल ना, तर त्या व्यक्तीला माहिती असू द्यात. काही फरक नाही पडणार आणि काही होणार नाही त्याने फ्रेंड्स, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. जर तुम्हाला वाटत असेल की ती व्यक्ती आपलं काही वाईट करेल, काही वाईट करू शकत नाही आपलं. आपल्याला अज्ञानात राहायचं आहे. तर ती गोष्ट जास्त इम्पॉर्टंट नसेल तर आपल्याला अज्ञानात राहायचं आहे. जर त्या गोष्टीने तुमच्या मनाला दुःख होणार असेल तर ती गोष्ट माहीत नसलेलीच बरी फ्रेंड्स. जर एकदमच मोठी गोष्ट असेल, तुमचं आयुष्य बरबाद वगैरे होणार असेल, पणाला लागणार सॉरी तुमचं आयुष्य पणाला वगैरे लागणार असेल, बरबाद वगैरे होण्याच्या कागारावर असेल, तर नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करा. पण जर ती गोष्ट जास्त इम्पॉर्टंट नसेल तर त्या गोष्टीमध्ये जास्त घुसू नका, त्या गोष्टीत जास्त इन्व्हॉल्व होऊ नका. ते आपल्यासाठीच भलं आहे. तुम्ही काय आणि मी काय, आपल्या मनासाठी तेच चांगलं आहे. अज्ञानात राहायचं आहे. अज्ञानातच सुख असतं. कोणीतरी मोठी व्यक्ती बोलली आहे, सर्च करू शकता पाहिजे तर. पाचवी गोष्ट म्हणजे आपल्याला लहान होऊन राहायचं आहे. तुम्ही कितीही मोठी व्यक्ती असाल, आपल्याला लहान होऊन राहायचं आहे.
समोरच्या व्यक्तीला आपला मोठेपणा कधीच दाखवायचा नाही. समोरच्या व्यक्तीला कधीच आपला मोठेपणा दाखवू नका फ्रेंड्स. समोरच्या व्यक्तीला कधीच कमी लेखू नका. समोरच्या व्यक्तीला तुम्ही स्वतः बोला की नाही, तू सांग रे, तू खूप छान सांगतोस, तुझ्याकडून मला खूप काही शिकायला मिळतं. समोरच्या व्यक्तीला तेवढी समोरच्या व्यक्तीची कदर करा, त्याला पण आदर द्या. काय होणार आहे हो जर तुम्ही थोडासा कमीपणा दाखवला तर? काही नाही होणार. समोरच्या व्यक्तीला तेवढा समाधान मिळेल आणि त्याचा आनंद तुम्हाला मिळेल. समोरच्या व्यक्ती अरे त्याला सुद्धा वाटेल की हां, मला कोणीतरी विचारतंय, मला कोणीतरी कोणत्या तरी महत्त्वाच्या गोष्टीवरून मला कोणीतरी विचारतंय, माझा कोणीतरी सल्ला घेतंय. त्याला आनंद होणार आहे, त्याच्या मनाला समाधान मिळणार आहे फ्रेंड्स. त्यामुळे आपल्याला कमीपणा घ्यायचा आहे, नम्रपणे घ्यायचं आहे. नम्र राहा फ्रेंड्स. आपल्याला शिकत राहायचं आहे. जर समोरची व्यक्ती तुम्हाला बघा, कधी कधी फ्रेंड्स आपल्यापेक्षा लहान व्यक्तीसुद्धा आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवून जाते. आपल्यापेक्षा लहान व्यक्तीसुद्धा आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवून जाते. समोरचा व्यक्ती जर तेवढा चांगला असेल ना फ्रेंड्स, तर त्याच्याकडून नक्की शिकून घ्या. तुमच्या फायद्याचंच असणार आहे ते. त्याला नक्की विचारा फ्रेंड्स. कधी कधी आपल्याला जे माहीत नसतं ते समोरच्याला माहीत असतं. आपल्यापेक्षा कमी, आपल्यापेक्षा लहान वयाच्या व्यक्तीला माहीत असतं. त्यामुळे जर समोरचा व्यक्ती तेवढा चांगला असेल तर त्याला नक्की विचारा तुम्ही, जे काही असेल ते. त्याला थोडं समाधान द्या फ्रेंड्स. बघा, तुमचे कदाचित प्रश्न पण सुटतील. तुमच्यापेक्षा लहान माणसाच्या व्यक्तीला जर तुम्ही विचारलं तर कदाचित तुमचे प्रश्नसुद्धा सुटतील. जे काही तुमच्या मनात प्रश्न असतील ते. या 5 गोष्टी लक्षात ठेवा फ्रेंड्स. आपल्याला मानसिक त्रासापासून लांब राहण्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा. आपल्याला आनंदी राहायचं आहे. आपल्याला मानसिक त्रास नाही द्यायचा आहे. आपल्याला मन शांत ठेवायचं आहे आपलं. नक्की मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा फ्रेंड्स आणि तसे वागून बघा. फायदा होईल विथ गॅरंटी. नक्की तुम्हाला याचा फायदा होईल असं वागलात तर. वाईट गोष्टी असेल तर अज्ञान राहा. तुम्हाला काही माहीत नाही, मला काही माहीत नाही, विसरून जा. लक्षात ठेवा फ्रेंड्स. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा. नवीनच आहे चॅनल फ्रेंड्स. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत आली आहे. काही तुमची या संदर्भातले प्रश्न असतील तर मला नक्की विचारा, मी नक्की उत्तर देईन. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.